महापालिका आणि महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे 2 श्वानांचा मृत्यू। मुलुंड येथील शताब्दी गार्डनमध्ये असलेल्या महावितरणाच्या विजेच्या खांबाजवळ शॉक लागून जर्मन शेपर्ड आणि रॉटविलर या 2 श्वानांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। स्थानिक मनसे शाखा अध्यक्ष संदीप वरे यांनी या ठिकाणी विजेच्या उघड्या तारा असल्याचं व वारंवार शॉक बसत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्या होत्या। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि भोंगळ कारभारामुळे अखेर ही जीवघेणी घटना घडली आहे। शताब्दी गार्डन परिसर नागरिकांनी नेहमीच गजबजलेला असतो, त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचा मोठा अपघात टाळण्यासाठी तातडीने योग्य दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ही जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। काल या ठिकाणी हे नेहरू जन्मशताब्दी उद्यान आहे, ओल्ड बॅरेक मुलुंड कॉलनीमधील प्रभाग 108 मध्ये हे येतं। या ठिकाणी काल बापू यादव आपल्या श्वानांसोबत या ठिकाणी आले होते फटका मारण्यासाठी, परंतु पालिकेच्या गचाळ कारभाराला आणि MSCBच्या गचाळ कारभाराला त्या 2 श्वानांचा बळी गेलेला आहे। त्यांना जागेवर त्या खांबाच्या ठिकाणी एक छोटा खड्डा आहे आणि या केबल्स त्यांनी इतरस्त सोडलेले आहेत, त्याच्यामधून विद्युत प्रवाह येत होता आणि त्या विद्युत प्रवाहाचे बळी पडलेले आहेत। मागच्या बाजूला बघत असाल तर तिथे ओपन जिम आहे। या ठिकाणी बरीच मंडळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात, संध्याकाळी इव्हनिंग वॉकसाठी येत असतात आणि लहान लहान मुलं या ठिकाणी खेळत असतात। परंतु पालिकेने गचाळ काम त्यांचं नेहमीप्रमाणे त्यांनी ह्या सगळ्या केबल्स उघड्यावरती सोडलेले आहेत आणि या केबल्समधून विद्युत प्रवाह सतत वाहत असतो। माझ्या उजव्या बाजूला बघत असेल तर केबल्स पण या ठिकाणून गेलेले आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जॉईंट मारलेले आहेत आणि श्वानांना नाहक त्यांचा काल रात्री बळी गेलेला आहे। पालिकेकडे आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी सर्व इत्थंभूत सुविधा ज्या नागरिकांसाठी बगीच्यामध्ये उपलब्ध असतात त्या सर्वच्या सर्व सुविधा त्यांनी या ठिकाणी करायच्या आहेत। या ठिकाणी बरेच विद्युत खांब आहेत ते बंद पडलेले आहेत, विद्युत प्रवाह बऱ्याच खांबांमधून वाहतोय, नागरिकांना धोका संभवतोय। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पावलं पालिकेने नजीकच्या काळात उचलली पाहिजेत, अशी आमची मागणी आहे। या ठिकाणी बऱ्याच वेळा आम्ही पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तक्रारी केलेल्या आहेत। या ठिकाणी सुखसुविधा आणि ज्या इत्थंभूत ज्या गार्डनमध्ये जे सुखसुविधा असतात त्या पुरवाव्यात अशा बऱ्याच वेळा मागणी केलेली आहे, परंतु त्याची कोणती दखल ह्या कुंभकर्णी झोपेमध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या उद्यान अधीक्षक आणि जे टीओडचे सहाय्यक आयुक्त आहेत यांच्या माध्यमातून कधी त्या सोडवल्या गेल्या नाहीत। त्यामुळे काल श्वानांचा बळी गेलेला आहे, परंतु अशा प्रकारे मनुष्यांचेही बळी जाऊ शकतात। तर जे झोपेत आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर झोपेतून जागा व्हा आणि या ठिकाणी येऊन पाहणी करा।